त्यातलं हे ते 3 माप आहेत. ओके. हा शेर आहे आणि ही पायली आणि हा कुडू आहे. कुडू आहे. ही आता शेवटची पिढी आहे जी मुडी बनवणारी आहे आणि ही गोष्ट मुडी कशी बनवली जाते हे पुढच्या पिढीला बनवण्यासाठी करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. सुप्रभात मित्रांनो, कशा आहात? मजेत ना असेल मित्र. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पांगरड या गावामध्ये आहोत, ज्या ठिकाणी नानीचो वाडो हे एक ॲग्रो टुरिझम आपण पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी, कोकणातली जीवनशैली अनुभवण्यासाठी आलेलो आहोत. आणि याच ठिकाणी आपण आज एक वेगळी गोष्ट बघणार आहोत, ती म्हणजे मुडी. सो आपल्या कोकणात पिकवला जाणारा भात, या भाताची साठवण करण्यासाठी, तो व्यवस्थित टिकून राहण्यासाठी मुडी बांधली जाते. तर ती मुडी कशा प्रकारची असते ते आज आपण जाणून घेणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. पाणी कशासाठी? नरम गवत येण्यासाठी. अच्छा, म्हणजे हे जे गवत सुकलेलं आहे, जे भात कापणीनंतर आपण आलेलं आहे, आणि हे गवत नरम होण्यासाठी हे पाणी त्याच्यावर शिंपडलं जातं. बाबा, आता हे जे गवत आहे ते पाणी टाकून आपण नरम केलं आणि त्याच्यानंतर हे तुम्ही पायाने मळून देखील घेताय. एक जीव होता. अच्छा, म्हणजे हे एक जीव करण्यासाठी ह्या सगळ्या ज्या काड्या आहेत गवताच्या, त्या एक जीव करण्यासाठी आता आपण हे पायाने मळतोय. धान्य टाकायला बांधलेला मुडी मानतो आणि मानतो की नाही, 3 वर्षापर्यंत जसा तसा धान्य राहणार. अच्छा, 3 वर्ष त्या धान्याला काही कीड बीड काही नाही लागणार ना, ते धान्य नरम पडणार, वाऱ्याने पडणार नाही, त्याला टोकू असं किडी बिडी काही होणार नाही. अच्छा, ह्याच्यासाठी एक जीव करू लागता, तो हवा जाणार नाही. बरोबर. तर ही जी एक एक काडी आहे गवताची, ही सगळी मिक्स करण्यासाठी, म्हणजे एक जीव करण्यासाठी अशी ती मळली जाते. तर दादा, हे बियाचा भात आहे, म्हणजे आता जो चांगला तांदूळ असतो आणि तो पुढच्या वर्षी मला पेरायचा आहे. ओके. तर ते मी भात सेपरेटली काढून ठेवणार, कारण भात पुढच्या वर्षी जेव्हा पावसाळा आता म्हणजे जून मध्ये चालू होईल, ओके, तर त्यावेळेला मी हे पेरणार. म्हणजे जो पेरणीसाठी तांदूळ लागतो तो हा टर्फला सकट असणारा भात लागतो. बरोबर. ते मुडीमध्ये बांधून स्टोअर केलं जातं. तो आपण मगाशी डिस्कस केलं की 3 वर्षापर्यंत ते सेफली राहतो, मग त्याला काय प्रॉब्लेम होत नाही. ओके. आता आपण त्याच्या अगोदर जे बोललो होतं ना, जे माप जे आपण पहिले वापरायचो, ओके, त्याच्यातलं हे ते 3 माप आहेत. ओके. हा शेर आहे आणि ही पायली आणि हा कुडू आहे. कुडू आहे. ओके. तर आता आपण डायरेक्टली म्हणजे प्रात्यक्षिकच बघूया की याच्यात कसं कसं माप भरायचे आणि कशा हिशोबाने ते मोजायचे. बरोबर. तर हा पहिला आपण शेर भरूया. ओके. हा एक शेर झाला. शेर आहे. आता आपण पहिल्या पायलीमध्ये चेक करू. ओके. किती होतो आणि नंतर मग
तसं बाकीच्या धान्यांचं आणि वजन वेगवेगळंच येणार. आपण किलो मध्ये याचं काउंट करू शकत. आता तांदळाचा किलो मध्ये वेगळा क्वांटिटी येते आणि पोह्यांची वेगळी येते, बरोबर, गहूची वेगळी येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या साईज मध्ये. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की तांदूळ जर 1 शेर घेतला तर त्याचं वजन वेगळं असेल, चवळी 1 शेर घेतली तर त्याचं वजन वेगळं असेल. वजन वेगळं असणार कारण क्वांटिटी, त्याचं वेट आणि बाकी सगळ्या साईज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण आहेत. बरोबर. आता आपण 2 शेर टाकले, 2 टाकले, 3 आणि आता अजून एक मला वाटतं की 4 प्रॉपर होणार. जसं तर बाबा बोलले की 4 होणार. म्हणजे हा प्रॉपर इथपर्यंत असं पूल भरतो, ते भरून द्यायचे. म्हणजे ते पूर्वी जे बार्टर व्हायचं ना ते ह्याचा हिशोब होता. असं नाही की फाळका मारून पूर्ण वरपर्यंत भरून. वरपर्यंत आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही किंमत कशी जोडणार. गहू दिलेत आणि त्याच्याबद्दल तांदूळ घ्यायचे किंवा दुसरं काय द्यायचं तर ते कसं प्राइस जोडणार. मग ते डायरेक्टली तुम्ही पाहिले द्या, आम्ही तुम्हाला पाहिले देतो. ओके. असा वाला तो. तर 4 शेर इज इक्वल टू 1 पायली. ओके. तर हे 4 शेर दिली की 1 पायली झाली. 1 पायली झाली. मग पहिले बार्टर करायचे ना तर हे इझिली आहे. त्याच्यामध्ये काय तू किती मला देतोय त्याची व्हॅल्यू काय आहे, मी किती देतोय त्याची व्हॅल्यू काय, हे कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. बरोबर. तू मला पायलीवर दे आणि मी तुला पायलीवर घेणार. बरोबर. आता आपण पायली कुडू मध्ये होतो, डायरेक्ट आपण कुडीमध्ये होतो. म्हणजे आपल्याला कळून जाईल की 2 पायली होते की काय होते. ओके. ही एक झाली. आता पाहिली ही दुसरी पायली. 2 पायलीचा एक कुडू झाला. आणि हे मापात एकदम परफेक्ट आहे. आता हे कसं थोडं बाहेर वगैरे पडते म्हणून पण ते बनवलंय ना ते असं बनवलंय की ते प्रॉपर परफेक्टच मापात आहे. बरोबर. आणि अजूनही त्या गोष्टी टिकून. आता ह्या वापरात आम्ही हळूहळू कमी केलात म्हणून ते थोडंफार त्याचं मेंटेन प्रॉपर होत आहे. बरोबर. हे जे आहे ते लाकडी आहे. तरी साधारण स्मितेशला किती वर्ष झाली असतील? हे माझ्या आजोबांच्या लहानपणीपासूनचे. अच्छा, त्यांच्या लहानपणीपासून 3ऱ्या पिढीपर्यंत आता आलेले आहेत. ओके. आणि आम्ही आता युज नाही करत पण ऍटलिस्ट ह्या गोष्टी आपण आपल्या पुढच्या भविष्यात येणाऱ्या पिढीला आपण त्या गोष्टी दाखवू शकतो की ही टेक्नॉलॉजी वापरायची तेव्हा. बरोबर. जसं आपण मुडीचं आता बघतोच आहे, आता तशी लोकच राहिली नाहीत. आता ऑप्शनच नाही. आता तुम्ही किती म्हटलात की मला मुडीमध्ये तसं हे सगळं बंद झालं आणि आता वजनावर आलं, वजनावरती आलं. आणि ऑप्शन नाही की हे मुडी बांधणारे स्किल्स वाली माणसंच राहिली नाही. बरोबर. त्या माणसांकडनं आपण स्किल्स घेतल्याच नाहीत किंवा त्या गोष्टी. त्याच्यामुळे मॅन्युफॅक्चरच नाही तर तुम्ही प्रोडक्ट तरी कुठून घेणार. बरोबर. स्मितेश, माझा आता एक प्रश्न आहे की एक मुडी बांधण्यासाठी किती कुडू तांदूळ किंवा किती कुडू धान्य लागतं? ते डिपेंड आहे. तुम्हाला जर 10 कुडू करायचं आहे, 12 करायचं आहे, 11 करायचं आहे किंवा 15 करायचं आहे, त्या हिशोबाने तुम्ही त्या हे करू शकता. ओके. जे बनवणार आहेत त्यांना सांगायचं की आम्हाला बाबा एवढा स्टोरेज, एवढ्या म्हणजे ती जागा आपल्यावर असते त्याच्यावरती डिपेंड असतं. ओके. तुम्ही किती जागेत किती मुडी ठेवू शकता त्याच्या हिशोबाने तुम्ही त्या गोष्टी डिवाइड करू. म्हणजे 5 कुडूचा आपण एक मुडी बनवू शकतो किंवा 10चा करू शकतो, 15चा करू शकतो, 11चा करू शकतो. ओके. आणि त्याला वापरायला ही जी दोरी लावतात ती त्याच्याच मापावरती असते. म्हणजे बेसिक कसं आहे की समजा आता 5 कुडूचं बनवायचं तर एक वाव म्हणजे ही 2 हाताचा तुमचा जो हे अंतर आहे. बरोबर झाला. ओके. तर असे 5 वाव 5 कुडूसाठी 10 वाव 10 कुडू. म्हणजे रस्सीचं पण माप ठरलेलं आहे की 10 कुडूचा जर मुडी बांधायची आहे तर त्याला 10 वाव रस्सी लागणार. 5 कुडूचं जर मुडी बांधायची त्याला 5 वाव रस्सी लागणार. तर आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया की ही जी मुडी आहे ती कशा प्रकारे बनवली जाते.
आपण काय बनवलंय? येटी बनवली. येटी. आणि ह्याचं माप किती असतं? ढोपरा एवढा. अच्छा. ढोपरा एवढा, 5 कुडूला ढोपरा एवढा. अच्छा. आणि 10 कुडूला? 10 कुडूला कमरे एवढा. अच्छा. म्हणजे ही जी आता येटी बनवली आहे, जर 5 कुडूसाठी ढोपरा एवढी आणि 10 कुडूसाठी कमरे एवढी. सरळ गावात करायचं. ओके. तर त्याच्यातलं धान्य फार येणार नाही, पडणार नाही, त्याला हवा लागणार नाही. ओके. आता जी पहिली सर्वात खाली ती येट बनवली ती टाकली, खाली रशी पसरवली, मग येट ठेवली आणि मग हे गवत टाकलं ना त्याच्यावर. आता हळूहळू दिसतंय त्याला भांड्याचं स्वरूप ते घेतंय. पूर्ण थोडं 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 आपल्याला जाणवत आहे ते. सेंटर वर येऊ होईल. अच्छा. येटी पायाक लागणार. ओके. तुम्ही आता पाय दाबताय तर तुम्हाला जाणवतं की येटी खाली आहे आणि ती बरोबर सेंटरला आली पाहिजे. सेंटरला येऊ. आपण आता हा पहिला कुडू आहे तो ओततोय त्याच्यात. सुपात घेतला आणि सुपातनं आता आपण ओततोय. असे आपल्याला 5 कुडू त्याच्यात ओतायचे, बरोबर ना? आता बाबा तुम्ही ती येट वर खेचताय का? वर. हो, येट वर घेतोय. एक येटी खाली ठेवायची. अच्छा. तळाच्या मध्ये 4 अंगळाच्या अंतरावर किंवा 6 इंचाच्या अंतरावर, ही 6 इंचाच्या अंतरावर आणि वरचा भाग 6 इंचाच्या अंतरावर. ओके. म्हणजे तळापासून ही 6 इंचावर पहिली येट आणि त्याच्यावर 6 इंचावर ही दुसरी येट. ओके. आणि आता शेवटचा 5वा कुडू आपण भरतोय. ओके. आणि बघा की जसं माप घेतलं होतं तसं परफेक्ट तो तेवढा 5 कुडू मध्ये त्याची हाईट वगैरे सगळं व्यवस्थित झालं. आता हे ओके. बाबा माझे हे पूर्ण सगळं बंद करून त्याला पॅक करून आपल्याला पूर्णपणे मुडी जी ज्या स्वरूपात असते ती दाखवली. स्वरूप दाखवलं.
आपल्याला आता ह्या भात 5 किलो मेजून 5 किलो पुरा झाला, आता बंद करायचा. अच्छा. तो एक भाग असो घ्यायचो. ओके. एक भाग असो खाली ठेवायचो. अच्छा. जो धान्याला लागून भाग आहे तो तुम्ही सेपरेट केला. हे त्याचं झाकण बंद केलं ना बाबा. होय. ही आपण रशीची चळाक टाकलेली आहे, ती आता ती वडण्यासाठी बंद घेतय. तर ही अशी घ्यायची. ओके. हा. ओढून घेतली. त्या रंगाचं अंतर ठेवायचो. अच्छा. काय जसं भोपळं तयार होता की नाही तशी ती सगळी भोपळ्यासारखी अजून प्लेन होतली आधी. ओके. तर हे सगळी जी रशी आहे, आपण 5 मुडीला 5 वाव रशी घेतली आहे, ती पूर्ण गोल फिरून घ्यायची ना. आणि प्रत्येक रशीमध्ये अंतर 4 आंगळाचं. आपण जर तळाक जी रशी टाकली ती रशी जर टोक हे. ओके. टोक हे आणि हे शेंड होते. तो आता इथे आपण गाठ मारायची. अच्छा. गाठ अशी मारायची आणि ही परत म्हणजे आता एकदा ही झाली म्हणजे बिवळं झालो आपलो. बरोबर. आता ह्याला एकदम परफेक्ट रूप द्यायचा. अच्छा. हा. तर ही रशी आता अशी कोणी परतायची अशी. ओके. हो फास हळे तो फास आणि हळे तो फास. एक झालो म्हणजे नाली सजवताना किंवा तबला सजवताना वडतात तशी वडायची. आणि आता अशी सुरुवात करायची दुसऱ्या पाऊल. पहिलं ह्या झाला. आता इथे पहिलं तळ घातलो, इथे गोटो पडलो काय बघा. नाही, अजिबात नाही. एक गोटा म्हणजे एक कण देखील भाताचा दिसत नाहीये खाली पडलेला. ते व्यवस्थित आवळून घ्यायची ना. होय. आता परफेक्ट आवळून घ्यायची.
तर स्मितेश, पहिली गोष्ट म्हणजे तुझे आणि बाबांचे खरंच आभार आहेत, कारण का ही आता शेवटची पिढी आहे जी मुडी बनवणारी आहे आणि ही गोष्ट मुडी कशी बनवली जाते हे पुढच्या पिढीला बनवण्यासाठी करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, बरोबर ना? आत्ताची जी पुढची पिढी आहे ती शेतीकडेच वळत नाहीये, तर मुडी बनवणं तर लांबची गोष्ट आहे। आता आपण हे जाणून घेऊया की या मुडीतनं 6 महिन्याने, 8 महिन्याने किंवा वर्षभरानंतर जर धान्य बाहेर काढायचं असेल तर ते कशा प्रकारे काढलं जातं, का ते सगळ्याचं सगळं काढावं लागतं की आपल्याला हवं तेव्हा आपण काढू शकतो? ते बाबा सांगते तुम्हाला कसं काढायचं। ओके, इथे सुरी अशी घ्यायची, ओके, आपण कांदो कापूची आणि इथे तोडायचा, ओके, आणि त्याच्यात एक फुकनळी घालायची। अच्छा, फुकनळी असं ती घालायची, या मध्य सेंटर इतकी पोखरायची, ओके, आणि नळी अशी रेटायची आणि नळी अशा उंच भागात ठेवायची मुडी, ओके, आणि अशी थोडासा क्रॉस केला ना, क्रॉस केलं की किती नळीतून फुकडीतनं आपल्या वय तेवढे काढायचे, जे पाहिजे ते काढायचे, आणि नळी काढलीस की ते पुन्हा 1 शेर काढायचे, 2 शेर काढायचे, असे काढायचे आपल्याला टाइम व्हायचे, आणि परत बंद करून ठेवायची। ओके, पुन्हा मग ते होल बंद होतं, म्हणजे तुला असं थोडस हे करायला लागतं, बंद करायचं, मग ते बंद करायचं, मग ते कापड पुन्हा घालायचा, जाम कापड घालायचं, आणि पुन्हा जेव्हा काढायचं असेल ना तेव्हा काय करायचं की पुन्हा तोच कापड आपण चोथा मारला आहे कुठला तरी, तो चोथा काढायचा, जी नळी असते आपण जे चुलीत आग पेटवायला घेतो ती नळी पुन्हा त्याच्यावर टाकायची, पुन्हा त्याला हवं तेवढं काढायचं, आणि ती पुढे पाठी केल्यानंतर त्याच्याला आतलं धान्य आहे ते त्या नळीतून तुमच्या भांड्यात येणार, आणि मग ते झालं की असं जवळजवळ काढायचं असेल ना, म्हणजे आता तांदूळ आपण रेग्युलरली घालतो 2 दिवसातून 2 वेळा, ते 2 वेळा सेम प्रोसेस करायची। ओके, ते केल्यानंतर पुन्हा ती चिंदी किंवा असं काहीतरी गावतात आहे ती प्रोसेस कंटिन्यू ठेवून द्यायचं, अशा प्रकारचं ते प्रॉपर मुडीची प्रोसेस आहे। ओके, सो खूप खूप धन्यवाद, खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली तुला, आणि जे आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं नानीच्या वाड्याला, मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद, आणि तुम्हाला हे तुमचेही खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आमच्या या छोट्याशा गावात आणि आमच्या छोट्याशा परिवारासोबत तुम्ही राहिलात, आणि हे सगळ्या स्किल्स आहेत हे कुठेतरी तुमच्यामुळे आज लोकांपर्यंत पोहोचतील, आणि आज आम्हाला म्हणजे आमच्याकडे अशा माणसांच्या ज्या स्किल्स आहेत त्याला कुठेतरी व्हॅल्यू येईल, आणि म्हणूनच त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही इथे आल्यावर। तर मित्रांनो, आम्ही नानीच्या वाड्याला म्हणजेच या ॲग्रो टुरिझमला जेव्हा भेट दिली पांगरट गावामध्ये आल्यानंतर, त्यानंतर आम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवता आल्या ज्या आम्ही लहानपणी पाहिल्या होत्या, आणि ही जी मुडीची जी गोष्ट आहे म्हणजे मुडी कशी आहे, कशी बनवली जाते, ही एक रिक्वेस्टवर ते लोक तयार झाले की ही कशी बनवली जाते आणि कशी बांधली जाते। जवळजवळ 20 वर्षानंतर बाबांनी म्हणजे तांबे काकांनी ही मुडी बांधलेली आहे। पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी आम्ही आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। सो नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील। अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन। तोपर्यंत बाय बाय, देव बरे करो।